गुड मॉर्निंग. तर पॉंडिचेरीमधला आमचा हा पहिला दिवस आहे. जर तुम्ही या आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की चेक करा. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि मस्त वाटते आज. खूप वेळ झोपलो कारण रात्री अजिबात झोप नाही झाली आमची. इतके डास चावलेले तरी इतकं भयंकर गरम झालेलं आहे. आपल्या इकडे जरा तरी थंडी आहे, इथे अजिबातच थंडी नाही. खूप सारं गरम आणि त्याचसोबत खिडक्या वगैरे उघडल्या तर खूप सारे मच्छर. बापरे. त्यामुळे जरा रात्री डिस्टर्बिंगच झोप झाली. त्यामुळे सकाळी आत्ता लेट उठलोय, पण आता भारी वाटते, मस्त वाटते एकदम. माझ्याकडे थोड्याफार काल डब्यातल्या चपात्या वगैरे होत्या, त्यामुळे म्हणलं कावळे आलेच आहेत तर त्यांना खाऊ घालूयात. आणि मस्त सगळे खात आहेत. लिटरली 15-20 कावळे आलेले. आला 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 हे बघ, इथं लपून बघतोय. ये रे खाली ये. दुसरा पण आलाय. एवढे कावळे आलेले, मला नंतर मजाच यायला लागलेली. घरात दिसेल ते सामान सगळं खायचं. मी कावळ्यांनाच घातले आज. फायनली फूड मिळाले. एवढं उन्हात जाऊन घेऊन आलोय मी. हा, तू घेऊन आला खोटारडा. काय इथे आणलेलंस तू माझ्यासाठी? इडली फिडली ते कालपासून जेवायला नाही दिलं. काल सकाळी पण जेवली नव्हते मी. रात्री पण मी आणलेला डबा गाडीत मी माझ्यासाठी आणलेला, तर तो पण ह्या मुलांनाच खाल्ला. मध्ये हॉटेलमध्ये थांबायचं तर म्हणे नको, मला खरं डोकं दुखतंय. आणि आता फायनली आज नाश्ता मिळणार आहे मला. बघत आता काय आलंय आपल्या डब्यात. सांबर, इडली, डोसा. आमचा नाश्ता आलाय. आधी तर आम्हाला ॲड्रेस सांगता येत नव्हता, काय कुठे त्यांच्याही लक्षात येत नव्हतं, पण फायनली आता आलाय. बघूयात कसं आहे काय खाऊन. आता एवढा मोठा घास. काय प्रॉब्लेम आहे तुला रे? डोसा माझा आहे. डोसा मी सांगितलंय. सो माझी आंघोळ वगैरे झाली आता. आणि आवरता माझ्या असं लक्षात आलंय की घरात मिरर नाहीये. डायरेक्ट घराच्या बाहेर एक वॉश बेसिंग आहे, तिथं मिरर आहे. पण तिथं आवरायला जागा नाही, कारण की तिथं सगळ्या झाडं आणि कुंड्या आहेत. त्यामुळे आता मला प्रश्न पडलाय की मी माझं तोंडाचं आवरू कसं. त्यामुळे माझ्याकडे आता सध्या तर कॉम्पॅक्ट पावडरवाला आरसा आहे. तर बघूयात ह्याच्यात काही थोडंसं आवरता येत आहे की नाही. चलो, हा एक आरसा मिळाला आहे मला. तर आता बऱ्यापैकी आवरलंय आमचं आणि बाहेर निघतोय जेवण वगैरे करण्यासाठी. आणि दादूची जी कार आहे ती पण पिक करायची आहे त्याच्या हॉस्पिटलच्या खालतून. आणि अशा 2-3 छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आणि मग त्यानंतर बघूयात खाणं पिणं काय. कुठं चाललंय? रस्ता माहितीये का? पॉंडिचेरी सगळं तोंड पाठ. कसं काय तुला ते तोंड पाठे बरं? किती काय येऊन गेलो. इट्स लाईक माय सेकंड होम. आता आमच्याकडे गाडी वगैरे अजिबात काहीच गोष्ट नाही. त्यामुळे आता सगळ्यात आधी काम आमचं आहे टॅक्सी किंवा रिक्षा जे भेटेल ते बघायचे. आणि दादूच्या हॉस्पिटलच्या इकडे जायचं आम्हाला. चला 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 चला. तुम्हाला व्हाईट टाऊनला गेलं की दाखवतो कसं आहे सगळं. हो, आदित्य सांगणार. आदित्य इथलाच आहे, दिसतो. कोण आलंय? कोण आलंय? अर्धा तास झाला चालवतोय. मला रस्ता माहिती आहे करून चालवतोय मला. वेळ झाला अर्धा तास. 2 मिनिट पण नसते झाले. 2 खोटरडा आहे आता मला. तो आलाय. बी फिट पूनम. अरे मी नाजूक मुलगी स्वतः हातचे. बापरे, कधी मिळाला तेव्हा तो. फायनली 3 तासानंतर मिळालं. 3 ते 15-20 मिनिटांनी मिळाली. 5 मिनिट नाही, 15-20 मिनिटांनी ऑटो मिळाली. आणि आता चालतोय. खूप एक गरगरम होतंय इथे यार. सो दादूचा फ्रेंड येणार आहे इथे आम्हाला गाडीची की देण्यासाठी. त्याकरता आम्ही वेट करतो इथे बाहेर. एकदा आपल्याला ती मिळाली की म्हणजे आपण फिरायला जरासं मोकळं होऊ.
ते तू वेट करतोय पण तुला माहिती तो कसा दिसतो काय? व्हॉट्सअप स्टेटस बघू ना. बघा आता दिसतो. +20-25 करायचं आपल्याला. बापरे आम्हाला तो कसा दिसतो काय काहीच माहित नाही. आता आम्ही त्याला सांगितलंय ना एक हँडसम मुलगा आहे, ग्रेट बिल्ड, टॉल डार्क अँड हँडसम बाय उबाय. तुम्हाला लगेच शोधतो काय ना बाबा. फायनली गाडी मिळाली आहे. कुठे चाललोय आपण आता? असा डब्बा काही आहे रात्री. आपण त्या गाडीवर वगैरे जायचंय ना. आपण जॅकेट नाही आणलं, स्टोल नाही आणलं, फक्त गॉगल घालून आले शायनिंग मारायला. तर आता आम्ही जेवायला चाललेलो. सो सगळ्यांचे जे भारी भारी फोटोज आणि व्हिडिओज असतात ते हे पॉंडिचेरीमधल्या फ्रेंच कॉलनीमधले हा तो एरिया आहे जिथे सगळे फोटोज वगैरे काढले जातात आणि पोस्ट करतात लोक. हॉटेल तर सापडलं नाही आहे मला अजून. शॉपिंगच्या बऱ्याचशा गोष्टी सापडल्या आहेत. तर बघूयात आता. आम्ही लास्ट टाईम एकदा आलेलो, मी ते हॉटेल शोधतोय. आम्हाला नाव पण आठवत नाही आहे आणि दादू फोन पण उचलत नाही आहे. त्यामुळे आमची शोधाशोध चालली आहे हॉटेलची सध्या. बघूयात सापडतंय की नाही हॉटेल, नाही तर मग दुसरं कुठलं जे असेल तिथेच खावं लागणार आता आपल्याला. मी व्हिडिओ काढण्याच्या नादात मागच राहिली आहे आणि आदित्य एकटाच पुढे गेलाय हॉटेल शोधत शोधत. आता मला माहीत नाही मला हॉटेल सापडणार आहे की नाही आणि मी कुठे आली आहे. आदित्यचा फोनही लागत नाही आहे. आता जर मी रस्ता चुकले तर ह्याच्यासाठी कोण कारणीभूत असणार आहे. हो सो मला आद्या दिसू दे, नाही तर फोन तरी लागला पाहिजे त्याला. मस्त वाटते पण मला भारी वाटतंय. बीच वगैरे कसलं भारी दिसतंय. मी गेलेच नाही कुठे कारण फोन पण लागला नाही, काहीच झालं नाही. त्यामुळे आदित्यच मला शोधत मागे आलाय वाटतं. बघूया मी किती चालणार. मी 5-10 मिनटं चालल्यानंतर म्हणलं उगाच अजून चुकामुक नको व्हायला. त्यामुळे मग म्हणलं जाऊ दे, येऊ देऊ ह्या पोरालाच. बिचारा माझा नवरा मला शोधत शोधत आलेला आहे. कुठं जातो रे मला सोडून? हा बघत होतो. चल मग गाडी घेऊन येऊ आता. उद्योगी माणूस नुसता. तुला कमी चालवलं मी कमी चालले. तेच लवकर मी मला ज्या हॉटेलमध्ये जायचं होतं तिथं तर नेलं नाही आहे ना. आणि आता शांत सांग ना हॉटेलचं वर माझ्यावरच चिडतो. तुला ह्या हॉटेलचं नाव तरी माहित होतं का? मला डिस्क्रिप्शन माहिती. आणि इथे येऊन चिडला माझ्यावर आणि परत स्वतःसाठी चिकन नूडल्स मागवले आणि एकटाच खातोय. मला काहीच फरक पडत नाही. मी चिडले, मला वाईट वाटले, काहीच नाही. तुला ऑर्डर आली नाही. येते माझी ऑर्डर. ही कोणाची ऑर्डर आहे? माझी. बिचाऱ्या व्हेज लोकांना बाहेर गेलं की फ्रेंच फ्राईजशिवाय काही पर्यायच नसतो मला वाटतं. त्यानंतर हॉटेलच्याच खाली मस्त असं हे स्टोअर होतं जिथे सगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या शॉपिंग वगैरे करण्यासाठी. मी काहीच घेतलं नाही कारण की मी ठरवलंय थोडंफार शॉपिंगवरती कंट्रोल करायचं. बघूयात किती वेळ करू शकते कंट्रोल. सो हे आहे फ्रेंच कॉलनीमध्ये जिथे मी सांगत होते सगळेजण फोटोज वगैरे काढतात ते हे सगळ्या एरियाज आहेत. मस्त काही काही कॅफे आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या ज्या वॉल आहेत त्याच्यावर पेंट केलेलं आहे आणि तिथेच बाहेर बरेचसे लोक फोटो काढतात. तुम्ही बघू शकता की किती जण फोटो काढतात. आणि मी ह्यावेळेस फोटो काढत नाही हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण की मी ऑलरेडी 2-3 वेळा पॉंडिचेरीला जाऊन आली आहे आणि माझा इथला सगळा फोटोशूट करून झालेला आहे. आदित्यला सगळा त्रास माझा देऊन झालेला आहे. त्यानंतर कुल्फी हाऊसला आम्ही कुल्फी खाण्यासाठी आलेलो आहोत. आता काही खाल्लं नाही की लगेच आले इथं आईस्क्रीम खायला. तू खाल्ली सगळं तिथे खाऊ तर दे मला. मग आईस्क्रीम आहे ना पुन्हा गार असतं.
आईस्क्रीम गार असतात, पॉंडिचेरीत असो किंवा राहुरीत असो. गरम करायला लावायचं त्यांना. आणि आता मेन कामासाठी म्हणजेच ही झटाक ऑरेंज कलरची गाडी आमची टाटा टियागो आहे, हिला घेऊन जाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर हे सगळ्यात मेन रिझन आहे आमचं पॉंडिचेरीला येण्याचं. गाडी आम्हाला घरी घेऊन जायची आहे राहुरीला, त्याकरता आम्ही इथे आलेलो आहे. आणि आता बघायचे गाडीची हालत वगैरे काय, चालू होईल की नाही, सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि मग त्यानंतर ॲटलिस्ट 2 तरी दिवस लागतील आम्हाला इथून राहुरीला जाण्यासाठी. सो बघूयात. हे तुम्हाला आरशात दिसत असेल, पूनम मला फॉलो करते. मी दादूची गाडी घेऊन मी पुढे चाललोय आणि पूनम आहे. इडीला अजून घराचा रस्ता माहित नाही, काय माहित नाहीये. चलो सांगतो आता घरी पोहोचलं की. आदित्य घरी पोहोचल्यावर तुम्हाला सांगायचं विसरला आणि आम्ही झोपी गेलो आणि डायरेक्ट संध्याकाळी बाहेर पडलेलो आहोत. जरासं फ्रेश झालो आणि संध्याकाळी बीचवर आणि इथे बाकीच्या गोष्टी बघायला आम्ही आलेलो आहोत. पूनम रोमॅन्टिक डेटला नेते का मला कुठं? नाही, माझी शॉपिंगला घेऊन चालली. मला जे सकाळी कॅफे जायचे ते कॅफे शोधतोय आपण आणि ते दिसले, पण आता मला तिथे जाऊ वाटत नाही. का बरं? काय नाही जाऊ वाटत. हे आपण दुपारी 1.5 तास झालं शोधतोय चालत. अरे मी काय सांगतोय त्यांना, काय उद्योगी मुली आहे बघितलं की असंच करते नेहमी. 10 वेळा प्लॅन चेंज करत बसते. बघ आता तो टियारा बघ. उसका मेंदू छोटा है. नाही पूनम थोडासा आहे आपको लाईट चालू आहे का? हो चालू आहे. माझ्या डोक्यात लाईट लागली फायनल. मोठा गेला पाहिजे होता आपण जरा अजून. बल्ब घ्यायला पाहिजे होता आपण. माझ्या डोक्यात लागला. चला डोक्यात उजेड पडलाय, आता आयुष्यात उजेड पडावा हीच आमची आशा. काय करायला आलो आम्ही काय करतोय? छानच वाटते, मला छानच वाटतं. आलेलो आहोत आम्ही थोडंफार चाट खाण्यासाठी. एक ऑनलाईनच सर्च केलेलं, त्यानंतर आम्ही इथे भट्स किचन म्हणून आहे तिथे आलो. एकदा मागे येऊन गेलेलो आम्ही, तेव्हा आवडलेलं आम्हाला, पण नाव वगैरे ह्यावेळेस काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे मग आता फायनली सापडले, बघत काय मिळतंय आता. बापरे, आता केवढं आलंय ते. आपल्याकडे 6 देतात, इथे 9 पण नाही 12 दिले. चला तुटून पडा. कशी दिलं म्हणजे 2 मिनिटात उडवलं सगळं का? मी पण नाही, तू खाल्लंय. मग काय असं एवढं भुक्का टाईप खायचं का? एवढं भुक्का टाईप सेफ पुरी चाटून पुसून खाल्लंय पुरीनं. अरे भांड्या भास्कर भांड्या, कोणी ऑर्डर करते एवढं सगळं? मला खायचं कॉर्न चीज होतं. तू म्हणला मुंबई काय हे मुंबई चीज. मग मी खातच नाही असं स्नॅक्स जंक. हो 3 आईस्क्रीम खाल्ली सकाळी. जंक काय नाही मला जाणार नाही. खा घेऊ बाबा सर. त्यानंतर मला हे कमाल असं चपलांचं स्टोअर सापडलं फ्रेंच कॉलनीच्या बाहेर पडल्या आणि तिथे आपल्या चॉईसच्या पाहिजे त्या कलरच्या पाहिजे त्या साईजच्या चपला बनवून आपल्याला आपल्या समोर मिळतात. पण खरी कसरत इथं आहे की त्यांना मी कुठल्या भाषेत समजून सांगू हेच मला कळत नव्हतं. तर मला बऱ्यापैकी चपला आवडल्या 2-3, पण माझ्या साईजच्या नव्हत्या, त्यामुळे ते मला बनवून देणार आहेत. होपफुली माझं बोलणं त्यांना कळालं आहे आणि ते उद्या मला चपला बनवून देतील अशी मी अपेक्षा ठेवते त्यांच्याकडनं. बघूयात आता काय होतं एक्झॅक्टली उद्या. काय झालं पूनम? काय ठरलं? उद्या ते मला बनवून देणार आहे चप्पल माझ्या मापाची. अरे वा, काय खातोस? मेन सामान भेटलं ना. मोमोज. खूप मोठा मोमोज फॅन आहे आणि त्यांनी मोमोजसाठी एक गाणं बनवलंय. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे मोमोज मध्ये मिळतं. बापरे, कसं काय तुला एवढे मोमोज आवडतात यार आद्या? अरे प्रेम आहे प्रेम.
आणि मी प्यार एक ही बार होता है.